इयत्ता 6वी विषय इंग्रजी 1.2. Today we will read the lesson The Crow and the Snake, page number 3. उच्चार बघा, उच्चाराकडे लक्ष द्या, फोनिक साऊंडकडे लक्ष द्या. रीड aloud. Long ago there lived a family of crows on a banyan tree. बघा आता ट्री उच्चार आहे इथं, देव की खाली बघ. ट्री कसा उच्चार केला आपण? टी म्हणजे ट आणि आर म्हणजे र, डबल ई. काय झालं मग? ट्री. दे हॅड. ए चा उच्चार जो आहे ना कानाला पण करायचा आणि ए ला सुद्धा उच्चार करायचा. ए चा उच्चार काय होतो? एच. ए चा उच्चार ए पण करायचा, आ पण करायचा. काना असला तरी आ म्हणायचं आणि ए असलं तरी ए पण म्हणायचं कधी कधी. ए पण आणि आ पण. हां. दे हॅड प्रिपेअर्ड अ ब्युटिफुल नेस्ट. नेस्टचं कळलं का कसं? यन ई काय उच्चार होईल? नवर एक मात्रा, न ला यन आणि नवर एक मात्रा म्हणून ई आणि स्ट स ला ट. कळालं का उच्चार कसा करायचा? प्रज्ञा लक्षात येते का तुझ्या? बोट ठेव. नेक्स्ट. अँड मी सांगितले याचा उच्चार ए चा उच्चार कधी कधी ए पण करायचा. अँड मेड इट. आय म्हणजे ई जे असतं ना इमारतीचं, इडलंबूचं, त्याला आय पण वापरतात. ई साठी काय वापरतात? आय. इट देअर होम. हो एक काना एक मात्रा. कळालं कसा उच्चार केला इथं? होम. अ विक्ट कोब्रा लिव्ड इन द hollow of that same tree. One day the crows were very happy as the lady crow had laid eggs. One evening they flew out together for food. मी मुद्दाम हळूहळू वाचतेय कारण तुम्हाला ते उच्चार कळावेत म्हणून. आता इथे एफ डबल ओ डी ला फूड का म्हणलं आपण? फू. फ साठी एफ, फ ला दुसरा उकार, मग दुसऱ्या उकारला काय वापरतो? आणि ड ला मग काय उच्चार झाला? फूड. ड्युरिंग दॅट पिरियड द कोब्रा climbed up the tree and ate the little ones of the crows. After बघा आफ्टर फ ला ट जोडलंय, मग फ साठी एफ आणि ट साठी टी, आ साठी ए. आफ्टर. किती सोपं आहे बघा उच्चार करायचं. तिथले जोड शब्द फक्त ओळखायचे. आफ्टर अ few months the lady crow laid some eggs again. This time they decided that they will stay at a short distance to watch their nest. As soon as they left the nest, the wicked cobra climbed the tree, reached up to their nest, and ate the little ones. Looking at this, the crows were very sad. आता सॅडचा उच्चार कसा केला? स वर अर्धा चंद्र, सॅड. मग स साठी यस आणि ए साठी सॅड. उच्चार काय झाला? पुढं. The lady crow sat
to her husband, "It has become dangerous to stay here. Let us find a way to protect our children." आता बघा CH म्हणजे काय? ची. LD म्हणजे ल ला ड. चिल्ड्रन. येते का लक्षात? तिथं यल म्हणजे लच उच्चार करायचा आणि डी म्हणजे डच उच्चार करायचा. जसं स्पेलिंगमध्ये आपण शिकलो ना आता, ल साठी यल, डी ड साठी ड शिकलो ना, तेच उच्चार इथं करायचे. चिल्ड्रेन फ्रॉम धिस विक्ड कोब्रा. द क्रो रिप्लाइड, "I will soon think." आता बघा THINK काय होईल इथं? TH म्हणजे थ. थला दुसरी वेलांटी, पहिली वेलांटी. थिंक न क. NK म्हणजे न क. थिंक न ला क. समजते का परी? येईल का वाचायला? हां. ऑफ समथिंग अँड प्रॉमिस you that we won't lose our babies anymore. The next day, the clever crow made a plan. He flew to a nearby lake to steal a precious bracelet. He knew that every morning the queen came to the lake with her royal servants to bath. When no one was watching, the crow plunked down, picked up the precious bracelet in his beak, BEAK, beak म्हणजे चोच, and started flying slowly. One of the servants noticed it and screamed loudly. The CROW. सी म्हणजे कधी कधी सीचा उच्चार क पण करायचा बरं का. जसं केचा उच्चार क करतो तसं सीचा उच्चार कधी कधी क होतो. मग क ला र आणि त्याला एक काना एक मात्रा. क्रो flew swiftly and dropped the bracelet into the hole of a banyan tree. The cobra was sleeping inside and was not aware of this. The guard, next page number, the guard saw that and pulled out the bracelet tactfully instead of disturbing the cobra. The bracelet was returned to the queen. The guards chased away the snake into deep forest without harming it. Then the clever crows lived happily and did not lose any of their children afterwards. आणि moral of the story. What is the moral of the story? MORAL. moral. करा उच्चार. या गोष्टीतून काय शिकायला मिळालं? तात्पर्य म्हणतो त्याला आपण मराठीत. मॉरल काय आहे? वन कॅन ओव्हरकम ऑब्स्टॅकल्स विथ प्रेझेन्स ऑफ माइंड. म्हणजे कधी कधी काय करावं लागतं? बुद्धीनं काम करावं लागतं. प्रेझेन्स म्हणजे बुद्धी, प्रेझेन्स ऑफ माइंड. तर अशा पद्धतीनं आपला हा 1.2चा लेसन होता. त्याचं आपण आज रीडिंग घेतलेलं आहे. हे तुम्ही आता वाचायला शिकायचं. मी आता जसं हळूहळू वाचायचा प्रयत्न केला तसं तुम्ही सुद्धा मला आता वाचून दाखवायचं आहे. चला.